आकाराने चौपट फुलणारा, कापसापेक्षा मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा, गोल गरगरीत आणि आजपर्यंत कधीच खाल्ला नसेल एवढा स्वादिष्ट दहीवडा कसा बनवायचा हे आज आपण बघतो आहे. यासोबत चटपटीत चटणी बनवतो आहे, एक स्पेशल दहीवडा मसाला सुद्धा बनवतो आहे. माझी गॅरंटी आहे तुम्ही असा दहीवडा आयुष्यात कधी खाल्ला नसेल. लगेच सुरुवात करूया. तर दहीवडे बनवण्यासाठी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे. मी इथे उडदाचा सोलवा घेतलेला आहे. तर तुम्ही उडदाचा सोलवा अर्धा आणि अर्धा मुगाचा सोलवा असंही प्रमाण घेऊ शकता, कारण बरेच ठिकाणी दहीवडा बनवत असताना मूग आणि उडीद या दोन्ही सोलव्याचा वापर केला जातो, किंवा काही ठिकाणी उडदाचा सोलवा कमी आणि मुगाचा सोलवा जास्त असं घालूनही दहीवडे बनवल्या जातात. पण आज मी फक्त उडदाचे दहीवडे बनवते आहे. डाळ स्वच्छ धुवून झाली की पाणी घालायचं, रात्रभर भिजत घालायचे आहे. डाळ भिजवण्यासाठी पाणी थोडं जास्त प्रमाणात घालायचं, म्हणजे 2 बोट वर आलं पाहिजे, कारण रात्रभर जेव्हा डाळ पाण्यामध्ये भिजल्या जाते तेव्हा सर्व पाणी शोषून घेते. जर पाणी कमी पडलं तर डाळ व्यवस्थित भिजल्या जाणार नाही. आता डाळीतलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि डाळ वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. यामध्ये आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे आणि याला एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत वाटायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकही दाणा राहायला नको आणि एकदम फाईन पेस्ट व्हायला पाहिजे. सुरुवातीचं जे वाटण केलं त्यामध्येच मी आलं आणि मिरच्या घातलेल्या आहे. बाकी वाटणमध्ये घालण्याची गरज नाही, सर्व वाटण आपण नंतर एकत्रितच करणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे. तर मिश्रणाचं प्रमाण किती आहे त्यानुसार बेकिंग सोडा घालायचा आहे. तर याला आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही याला जेवढं फेटाल तेवढं यामध्ये हवा भरल्या जाईल आणि तुमचे जे दहीवडे आहेत ना ते छान असे गोलमटोल होतील आणि छान फुलून जातील. आतमध्ये जाळी खूप छान पडते. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. 5 ते 10 मिनिट याला असंच फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्याचं पूड आणि भाजलेल्या धण्याचं पूड मी घातलेलं आहे आणि परत याला फेटून घेते आहे. तर 5 ते 10 मिनिट जेव्हापर्यंत हे मिश्रण छान फुलून जात नाही, यामध्ये हवा भरल्या जात नाही, तेव्हापर्यंत मी फेटून घेते आहे. तर मिश्रण इथे 5 ते 10 मिनिट फेटून झालेलं आहे. आता बाजूला ठेवूया. एक तिखट हिरवी चटणी बनवूया. यासाठी मी इथे 1 मुठी पुदिना घेतलेला आहे. 1 मोठी कटोरी भरून मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची आहे. 5 ते 7 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मोठी कटोरी भरून आपण इथे फुटाणा घातलेला आहे. तुम्ही डाळव्याचाही वापर करू शकता. एकदा फिरवून घ्यायचं. यामध्ये आता भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे आणि काळं मिठाचा जो खडा येतो ना त्याचा पावडर करून घेतलेला आहे. खडा फॉर्ममध्ये जे काळं मीठ येतं ना त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे या चटणीला चव खूप छान येते. याला फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. ही हिरवी चटणी घातल्यामुळे दहीवड्याची चव दुपटीनं वाढते. नक्की ट्राय करून बघा. यानंतर आपण दही कसं तयार करायचं ते बघूया. तर इथे मी 1 लिटर दही घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 5 ते 7 चमचे साखर घालायची आहे. हे दही गोडच असतं. सोबतच खड्याचं जे काळं मीठ होतं त्याचं पावडर करून यामध्ये घातलेलं आहे. मी साध्या मिठाचा वापर इथे नाही केलेला आहे, कारण आपण जे दहीवडे बनवतो आहे ते उडदाचे आहे, ते पचायला जड असतात, त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त पाचक पदार्थ आपण घालतो आहे. भाजलेल्या धण्याचं पूड, भाजलेल्या जिऱ्याचं पूड आणि आलं मी किसून घालते आहे. हे सुद्धा पाचक असतं, त्यामुळे दहीवडे जे असतात ना ते पचायला हलके होतात, कारण हे तळलेले असतात आणि उडीद असल्यामुळे पचायला थोडे जड सुद्धा होतात. दही तयार झालेलं आहे. आता अजून एक तयारी आपल्याला करायची आहे. तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. यामध्ये 2 गडवे पाणी घालून याला पातळ करायचं आहे. यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. दहीवडे तळल्यानंतर आपण या ताकामध्ये घालणार आहोत. आता एक चटपटीत मसाला तयार करूया. यासाठी 2 चमचे मी भाजलेल्या जिऱ्याचं पूड, 2 चमचे भाजलेल्या धण्याचं पूड, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जे काळं मीठ होतं ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करूया. तर दहीवड्यासाठी हा स्पेशल चाट मसाला इथे तयार झालेला आहे. चाट मसाला आणि इथे लाल तिखटाची सुद्धा गरज आपल्याला पडणार आहे. तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे. आता दहीवडे कसे बनवायचे ते बघूया. यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्ही हाताला जेवढं पाणी व्यवस्थित लावाल तेवढेच हे दहीवडे हाताला अजिबात चिकटणार नाही, व्यवस्थित सुटून जातील आणि याचा शेप सुद्धा व्यवस्थित येईल. कारण उडदाची डाळ आहे, हाताला लवकर चिकटते. तुम्ही पाणी लावणार नाही तर हाताला चिकटून बसतील. तर मी दोन्ही हाताला इथे पाणी लावते आहे. आता अजून एकदा मी तुम्हाला दहीवडा बनवून दाखवते आहे. तर या पद्धतीने तुम्हाला दहीवडा बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही, अजिबात हाताला चिकटत नाही आहे आणि तेलात सोडल्यानंतर याचा शेप सुद्धा अजिबात बिघडणार नाही. तर एक दहीवडा घातल्यानंतर 2 सेकंद थांबायचा आहे, नंतर दुसरा घालायचा आहे, नाहीतर हा एकाला एक चिकटून जाईल. त्याचबरोबर कढईमध्ये तेलाचं प्रमाण जास्त घालायचं आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा तेलामध्ये दहीवडा घालाल तेव्हा तो तेलामध्ये तरंगला पाहिजे, नाहीतर हा तळाशी जाऊन चिकटून बसतो. आणि आता आपल्याला मंद आचेवर सुरुवातीला याला फ्राय करायचं आहे आणि नंतर याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता याचा जो आकार आहे छान गोल मटोर आलेला आहे. अगदी ठेल्यावर मिळतात तसाच हा दहीवडा तयार झालेला आहे. आणि आता आपण याला ताकामध्ये घालूया, जे ताक आपण पाणी घालून तयार केलेलं होतं. जेव्हापर्यंत दुसरी बॅच तळून तयार होते तेव्हापर्यंत याला असंच ताकात सोडायचं आहे आणि हलक्या हाताने दाबून याचं ताक काढून घ्यायचं आहे. तर आपण याला ताकामध्ये सोडल्यामुळे याला पाणी पाणी चव अजिबात येणार नाही. बघू शकता तुम्ही,
याचा स्पॉन्ज बघा अगदी कापसासारखा मऊ झालेला आहे आणि ठेल्यावर मिळतात. लग्न समारंभामध्ये तुम्ही खाल्ला असेल अगदी तसाच दहीवडा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून. तर चला आता दहीवडा सर्व करून घेऊया. यासाठी जे आंबट गोड चटपटीत दही आपण तयार केलेलं होतं हे सर्वात आधी मी प्लेटमध्ये पसरवून घेते आहे. आता यावर आपण दहीवडे घालूया. तर हा दहीवडा तुम्ही बघू शकता कापसापेक्षाही मऊ असणारा हा दहीवडा बघा तुम्ही. आपण जेव्हा तळला होता तेव्हा तुम्ही साईज बघितलीच होती आणि आता याची साईज बघा तुम्ही फुलून चौपट झालेली आहे. आणि याला खाल्ल्यानंतर गॅरंटीने सांगते तुम्ही असा दहीवडा आयुष्यात कधी खाल्ला नसेल. कुठल्याही कार्यसमारंभ असो किंवा कुठल्याही ठेल्यावरही खाल्ला नसेल. एवढा चविष्ट बनतो आणि एवढा सॉफ्ट बनतो. आणि जी हिरवी चटणी आहे ना ही झणझणीत हिरवी चटणी घातल्यामुळे या दहीवड्याची चव दुपटीनं वाढते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दहीवड्यासाठी जे दही तुम्ही वापराल ती खूप आंबट असलेलं वापरू नका. ताजं असलेलं क्रीमी दही वापरा, त्यामुळे दहीवड्याची चव खूप छान येते. वरून जो मसाला पण तयार केलेला होता तो घालायचा आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. सोबतच चिंच गुळाची किंवा चिंच आणि खजूरची जी चटणी रेडीमेड मिळते तीही तुम्ही घालू शकता. कंपल्सरी आहे कारण हा एक चाटचा प्रकार आहे, त्यामुळे चटणी दही त्याचबरोबर इमलीची चटणी ही कंपल्सरी आहे. दहीवडा इथे तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी जर तुम्हाला हिंदीमध्ये बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या नावाने माझे नवीन चॅनल सुरू झालेले आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ही रेसिपी तुम्ही हिंदीमध्ये बघू शकता. चला तर मग लवकरच भेट होणार आहे अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार.